हा प्रश्न AIPMT 1990 ला विचारलेला आहे बघा. द न्यूक्लियस ऑफ कार्बन हॅव्हिंग मास नंबर 13, atomic number 6 and nucleus of nitrogen having mass number 14 and atomic number 7 can be described as option A isotones, B isobars, C isotopes of carbon and D isotopes of nitrogen. मग आता बघा इथे काय दिलेलं आहे, तर याला आपण म्हणतो कार्बनचा हा मास नंबर आहे आणि हा ऍटॉमिक नंबर आहे आणि मास नंबर A मायनस झेड, मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर. जेव्हा दोन्हींमध्ये बघा दोन्हींचा पण सेम आहे आणि म्हणून सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स तिथे आहेत, म्हणजे हे काय आहेत तर हे आयसोटोन्स आहेत. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे, ए आहे. या पद्धतीचं तुम्हाला आयसोबार तरी विचारतील, आयसोटोप्स तरी विचारतील किंवा आयसोटोनवर तरी प्रश्न विचारला जाईल. तर म्हणून हे PYQ आपण करतो आहोत की कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. मग शॉर्ट व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.